देख देख जानम हम दिल अपना तेरे लिए लाए सोचो सोचो दुनिया में क्यों आए तेरे लिए आए मेकॅनिक्स घेऊन आलोय तर आपला सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आपलं चालू आहे 1.3 मुवमेंट ओके मुवमेंट क्रिएट करावे लागतात ठीक आहे तर ही मुवमेंट डिफरंट आहे तुम्ही ज्या मुवमेंट बद्दल विचार करताय ती डिफरंट आहे आणि मुवमेंट आणि मुवमेंट डिफरंट आहे ओके मुवमेंट ही डिफरंट आहे ही मुवमेंट म्हणजे हालचाली आणि ही मुवमेंट डिफरंट ही मेकॅनिक्सची मुवमेंट आहे तर मुवमेंट म्हणजे काय हे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये समजायला पाहिजे प्रत्येकाला समजणार आहे आता प्रिव्हियस लेक्चर मध्ये रिझोल्युशन ऑफ फोर्सेस आणि कंपोजिशन ऑफ फोर्सेस मध्ये आपण मुवमेंट फाइंड आउट केली आहे बट ती तेवढी क्लिअरली तुम्हाला समजली असं मला माहिती आहे की नाहीये तुम्हाला समजलेली त्याचं रिझन आहे की जो फर्स्ट चॅप्टर आहे ना ते इंटरलिंक आहे एकमेकांना ते इंटरलिंक असल्यामुळे ते आधी तुम्हाला मुवमेंट करावं का रिझोल्युशन करावं हे कन्फ्युजन असतं तर फर्स्ट चॅप्टर म्हणजे रिझोल्युशन कंपोजिशन आणि मुवमेंट जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुमचे बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर होतील पर्टिक्युलरली एका लेक्चर वरती तुम्ही आयडेंटिफाय नाही करू शकणार आहे की हे एक्झॅक्टली हे मीन्स तुम्हाला अंडरस्टूड नाही होणार आहे तुम्हाला पूर्ण एक युनिट लेक्चर करणं कंपल्सरी आहे ओके तर आता आपण काय शिकतो आहे मुवमेंट 100% समजणार आहे मी आहे ना तर समजणारच आहे तर मुवमेंट काय आहे टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस बाय द फोर्स ऑन द बॉडी ओके काय म्हटलंय टर्निंग इफेक्ट ओके आपण गाडीचा जसा टर्न घेतो ना ओके तसाच टर्न आहे तो टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय द फोर्स ऑन दी बॉडी ओके मग बॉडी काय असू शकते बॉडी एखादी ऑब्जेक्ट आहे बॉडी आहे बीम आहे कॉलम आहे ओके ब्रॅकेट आहे त्याला आपण बॉडी म्हणतो आता सपोज हा पेन आहे मी ते पकडलेला आहे आणि याच्यावरती ते मी फोर्स अप्लाय करतोय ओके काय करतोय फोर्स अप्लाय करतोय तर हा पेन असा स्ट्रेट राहणार आहे का नाही हा काय होणार आहे टर्न होणार आहे ओके काय होतंय हा टर्न होतंय मग काय डेफिनेशन काय मुवमेंटची टर्निंग इफेक्ट जनरेटेड ड्यू टू बाय द फोर्स ऑन द बॉडी ओके किंवा टर्निंग इफेक्ट जनरेटेड ड्यू टू एक्सटर्नल फोर्स ठीक आहे आता याचं एक सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे मी ओके आता याला काय म्हणता याला बीम म्हणता हा काय आहे बीम आहे ठीक आहे हे असं स्ट्रेट लाईन आणि असे हॅचेस दिसल्या म्हणजे काय समजायचं हे फिक्स आहे फिक्स कंडिशन आहे इंजिनिअरिंग लँग्वेज आहे ती ठीक आहे काय फिक्स कंडिशन आहे आता ते फिक्स कंडिशन आहे बीम म्हणजे काय आता तुम्ही जर घरी असणार गावाकडचे घर असतील तर एक आपलं घराच्या बाहेर एक प्रोजेक्शन स्लॅब निघालेला असतो आणि असे बाहेर बीम निघालेला असतो एक 3 ते 4 फुटापर्यंत याला कॅन्टिलिव्हर बीम म्हणतात ओके किंवा तुम्ही याला ब्रॅकेट म्हणू शकता ठीक आहे सिंपल कॉन्सेप्ट आता हा जो बीम आहे किंवा ऑब्जेक्ट आहे बॉडी आहे किंवा ब्रॅकेट आहे ओके हा एक साइडला काय फ्री आहे फिक्स्ड आहे एका साइडला काय फिक्स्ड आहे एका साइडला काय फ्री आहे ओके पण याच्यावरती काय अप्लाय केलाय मी एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलाय त्याचं नाव काय आहे पी नाव आहे त्याचं ओके आणि हा जो ब्रॅकेट किंवा बीम आहे याचं डिस्टन्स किती आहे याचं डिस्टन्स आहे एल आहे ओके तर माझं म्हणणं काय आहे मुवमेंट काय आहे टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस बाय द फोर्स ऑन द बॉडी ओके ह्या फोर्स मुळे काय होणार आहे या फोर्स मुळे काय होणार आहे टर्निंग इफेक्ट जनरेट होणार आहे त्यालाच आपण मुवमेंट म्हणतो हे झालं थिअरॉटिकल मग टर्निंग इफेक्ट मीन्स कसा आता या बीम वरती लोड येतोय तर हा बीम कसा बेंड होईल हा बीम कसा बेंड होईल हा बीम असा बेंड होणार आहे ओके हा काय इफेक्ट जनरेट झालाय टर्निंग इफेक्ट जनरेट झालाय बाय द फोर्स ऑन दी बॉडी ही बॉडीवर काय टर्निंग इफेक्ट जनरेट झालाय ड्यू टू द एक्सटर्नल फोर्स हे झालं थेअरी मग मुवमेंट झाले थेअरी मग याचं न्यूमेरिकल एक्सप्रेशन काय आहे ओके तर न्यूमेरिकल एक्सप्रेशन काय आहे तर इथे दिलेलं आहे मुवमेंट काय आहे मोमेंट ऑफ फोर्स अबाउट एनी पॉइंट ओके मोमेंटलाच आपण काय म्हणतो मोमेंट ऑफ फोर्स पण म्हणू शकतो किंवा नुसतं मुवमेंट पण म्हणू शकतो ओके किंवा कपल मुवमेंट पण म्हणू शकतो ओके किंवा कपल मुवमेंट पण म्हणू शकतो किंवा मुवमेंट ऑफ फोर्स पण म्हणू शकतो मग डेफिनेशन काय आहे मुवमेंट ऑफ फोर्स अबाउट एनी पॉइंट कुठल्याही पॉइंट वरती
अबाउट एनी पॉइंट. सपोज हा एक पॉइंट घेतला मी, त्याचं नाव काय आहे, ए नाव दिलं त्याला. मोमेंट ऑफ फोर्स अबाउट एनी पॉइंट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ, ओके, ह्या पॉइंटला मोमेंट किती असणार आहे, द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड, कोणाचं प्रोडक्ट आहे, फोर्स आणि मिनिमम, मिनिमम और शॉर्टेस्ट डिस्टन्स. ओके, फोर्स इंटू डिस्टन्स, सिंपल भाषेत. मोमेंट काय आहे, मोमेंट काय आहे, फोर्स इंटू डिस्टन्स. M stands for movement, F stands for force, D stands for distance. ओके, मग डिस्टन्स कुठलं, तर डिस्टन्स असणार आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स और मिनिमम डिस्टन्स. ठीक आहे, बिटवीन फोर्स अँड पॉइंट. ओके, मग शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणामधलं, मिनिमम डिस्टन्स कोणामधलं, तो फोर्स आणि जो पॉइंट असेल त्याला मोमेंट म्हणतो. आता मोमेंट कसं आहे, मोमेंट ऑफ, आपण काय म्हणतोय, मोमेंट ऑफ फोर्स अबाउट एनी पॉइंट, हा जो ए पॉइंट आहे इक्वल टू किती असणार आहे, प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट ऑफ काय असणार आहे, फोर्स, फोर्स आणि मिनिमम और शॉर्टेस्ट डिस्टन्स. ठीक आहे, बिटवीन फोर्स अँड पॉइंट. म्हणजे आता हा जो फोर्स आहे, ओके, हा जो ग्रीन एरो दाखवलाय मी, काय हा फोर्स आहे, काय किती फोर्स आहे, पी नाव दिलंय मी त्याला. हा ए पॉइंट आहे, मला जर इथे मुवमेंट कॅल्क्युलेट करायचे असेल तर काय करावं लागेल, प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड शॉर्टेस्ट और मिनिमम डिस्टन्स. मग मला सांगा तुम्ही, ह्या पॉइंट पासून या फोर्सचं शॉर्टेस्ट डिस्टन्स कुठलं असणार आहे. ओके, आता डिस्टन्स तर तुम्ही इथून इथपर्यंत पण घेऊ शकता, इथून इथपर्यंत पण घेऊ शकता, इथून इथपर्यंत पण घेऊ शकता. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स कुठलं असणार आहे, मिनिमम डिस्टन्स कुठलं असणार आहे, तर तुम्ही जर ह्या फोर्सला मुवमेंट कॅल्क्युलेट करत असणार तर ह्या पॉइंट पासून ह्या फोर्स आहे याची जर तुम्ही लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली, लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली, तर हे जे असणार आहे हे काय असणार आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स असणार आहे, मिनिमम डिस्टन्स असणार आहे, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे. कोणाकोणाचं, फोर्स आणि पॉइंट मधलं, त्यालाच आपण मुवमेंट म्हणतो. तर मुवमेंट हा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअरच झाला असेल. ओके, तर मुवमेंट वरती आपण काय करू, दोन न्यूमेरिकल बघू, म्हणजे तुमचं व्हिजन मिशन डायरेक्टली क्लिअर होऊन जाईल पाहिजे. ओके, ओके, आता एक गोष्ट सांगतो की मग याचं युनिट काय असणार आहे. आता मुवमेंट काय आहे, फोर्स इंटू डिस्टन्स आहे. तो फोर्स कशात, युनिट काय फोर्सचं, न्यूटन, आणि डिस्टन्सचं युनिट काय असणार आहे, मीटर. तो मुवमेंटचं युनिट काय असणार आहे, न्यूटन इंटू मीटर, किंवा न्यूटन इंटू एम एम, किलो न्यूटन इंटू मीटर, किंवा किलो न्यूटन इंटू एम एम. असे खूप सारे डिस्टन्स असतील. मोस्ट ऑफ द आपण न्यूटन इंटू मीटरच यूज करतो मीन्स ते डिपेंड करतं की फोर्स कशात दिलाय आणि डिस्टन्स कशात दिलाय. तर नेक्स्ट आपण न्यूमेरिकल बघू. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. ठीक आहे, काहीच कन्फ्युज व्हायचं कारण नाही आहे. मुवमेंट 1.3 मुवमेंट. ठीक आहे, फर्स्ट न्यूमेरिकल आहे, फर्स्ट न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकल रीड करता आलं पाहिजे, घाबरून जायचं नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, न्यूमेरिकल समजणार आहे. तर न्यूमेरिकल काय, अ 50 न्यूटन फोर्स. ठीक आहे, अ 50 न्यूटन फोर्स दिसतोय इथे, 50 न्यूटन फोर्स अप्लाइड टू द रॉड, रॉड अप्लाइड टू द रॉड. हा काय ग्रीन कलर मध्ये रॉड आहे, ऍज शोन इन फिगर, जसं की डायग्राम मध्ये दिलेला आहे. ओके, मग डिटरमाइन काय करायचं आहे. ओके, डिटरमाइन काय करायचं आहे, तर डिटरमाइन करायचं आहे द मुवमेंट ऑफ फोर्स अबाउट पॉइंट ओ, द मुवमेंट ऑफ फोर्स अबाउट पॉइंट ओ. म्हणजे आता पहिले मी तुम्हाला डायग्राम समजवतो. हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे, इथे रॉड काय आहे, फिक्स आहे. रॉड काय आहे, फिक्स आहे. हा पॉइंट कुठला आहे, ओ पॉइंट आहे. रॉडचं डिस्टन्स किती आहे, 20 मीटर आहे, आणि 20 मीटर वरती डाऊनवर्ड एक 150 न्यूटनचा फोर्स दिला आहे. कुठल्या पॉइंटला, ए पॉइंटला. ओके, तर आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी जे सांगितलं आपण तेच करणार आहोत. द मुवमेंट ऑफ फोर्स अबाउट पॉइंट ओ.
ओके, डिटरमाइन काय करायचं आहे, द मोमेंट ऑफ फोर्स अबाउट पॉइंट ओ. तर फर्स्ट मोमेंट ऑफ पॉइंट ओ इज इक्वल टू, मोमेंट काय असते, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, मोमेंट काय असते, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता मला सांगा, हा जो ओ पॉइंट आहे, ओके, इथे मोमेंट किती असणार आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स किती आहे, 150. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठलं घेणार तुम्ही? ओके, हा मोठा प्रश्न आहे. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठलं घेणार आहोत आपण, परपेंडिक्युलर डिस्टन्स घेणार आहोत. ठीक आहे. आता या फोर्सचे आधी आपण लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करू. लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट मीन्स त्याचा जो डिरेक्शन आहे, त्या डिरेक्शन मध्ये आपण एक डॉटेड लाईन प्लॉट केली. ठीक आहे. आता मोमेंट काय असते, फोर्स इंटू शॉर्टेस्ट डिस्टन्स. तर इथून तर इथपर्यंत हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे का, इथून तर इथपर्यंत हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, मला सांगा. ठीक आहे, आपल्याला समजतंय की इथून तर इथपर्यंत हे काय शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. मग आपल्याला कॅल्क्युलेट कुठलं करायचंय, तर हे शॉर्टेस्ट डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, मग ते शॉर्टेस्ट डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं का, त्याला आपण काय करणार आहोत, फोर्सने मल्टिप्लाय करणार आहोत. ओके, आता मला हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. आता आपण जेव्हा रिझॉल्युशन फोर्सेस किंवा कंपोजिशन ऑफ फोर्सेस मध्ये क्वाड्रंट बघायचो, जर असा काहीतरी फोर्स दिलेला असेल एफ, तर आपण, आणि इथे जर थिटा असेल तर आपण काय लिहायचो, एफ कॉस थिटा, एफ साइन थिटा लिहायचो. ओके, हे माहिती आहे आपल्याला. आता हे जर डिस्टन्स 20 आहे, आता हा फोर्स एफ म्हणजे हे काय, हे त्याचा मॅग्निट्यूड असायचं, यालाच आपण एफ म्हणायचो. मग सेम कंडिशन आहे. ओके, सेम कंडिशन आहे. हे डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं, तर सेम कंडिशन काय आहे, हा जो 20 मीटर आहे ना, हा काय इथून ते इथपर्यंत डिस्टन्स आहे, हा काय 50 डिग्री अँगल आहे. मग मला जर इथून ते इथपर्यंत हे माहिती करायचंय, तर हे किती असणार आहे, हे असणार आहे एफ कॉस थिटा. समजतंय? तर हे किती असणार आहे, एफ कॉस थिटा. आणि हे किती असणार आहे डिस्टन्स, हे डिस्टन्स किती असणार आहे, एफ म्हणण्यापेक्षा किती असणार आहे, हे 20 कॉस थिटा, आणि हे किती असणार आहे, 20 साइन थिटा असणार आहे. ओके, समजतंय? आता हे जे डिस्टन्स आहे, हे जे आहे ना, इथे लिहिलं काय, इथे लिहिलं काय. ओके, म्हणजे हे किती आहे, 20 साइन थिटा. थिटा किती आहे, 50 डिग्री. ओके, आणि इथे पण किती असणार, 50 डिग्री. मी हे आता रफ करून टाकतो. ओके, आता आपण कॅल्क्युलेटर मध्ये सिंपल कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, 20 हा काय, 20 कॉस आणि थिटा. तर 20 कॉस थिटा. ओके, तर हे डिस्टन्स असणार आहे 12.85 मीटर. ओके, आणि हे डिस्टन्स किती असणार आहे, 15.32 मीटर असणार आहे. ठीक आहे. आता ह्या मेथडने कॅल्क्युलेट करा. अदरवाइज आपल्याकडे काय होतं, राईट अँगल ट्रायंगल काढला, याला थिटा म्हटलं, तर आपल्याकडे साइन थिटा इज इक्वल टू काय होतं, अपोजिट अपॉन हायपोटेनिसचा फॉर्म्युला आहे. कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजेसंट अपॉन हायपोटेनिसचा फॉर्म्युला आहे. त्याच्यात टाकून काढा, सेम आन्सर येणार आहे. आपलं मेन एम काय होता, हे डिस्टन्स फाइंड आउट करतो, ते आपल्याला भेटलंय किती, 12.85. आता नेक्स्ट पॅरामीटर, मोमेंट काय असते, मोमेंट असते फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. काय असते, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मला माहिती आहे, मला मोमेंट ऍट पॉइंट कुठे कॅल्क्युलेट करायचंय, मोमेंट ऍट पॉइंट ओ कॅल्क्युलेट करायचंय. फोर्स पूर्ण बॉडीवर एकच दिलेला आहे, किती, 150 न्यूटन. मी तो लिहिणार, फोर्स किती आहे, 150 न्यूटन मल्टिप्लाय बाय, ओके, मल्टिप्लाय बाय 150 न्यूटन मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. तर आता मी जेव्हा याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली या फोर्सची, ओके, तर मला हे शॉर्टेस्ट डिस्टन्स भेटलो कुठून, ओ पॉइंट पासून. ते किती आहे, 12.85.
12.85 माझा आन्सर किती असणार आहे? ठीक आहे, 150 इंटू 12.85 आन्सर इज 1927.5. आता याच्यात मुवमेंट मध्ये दोन कन्सेप्ट असतात, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. जर क्लॉकवाईज असेल तर प्लस घेतो, अँटी क्लॉकवाईज असेल तर मायनस घेतो. तर सिंपल कन्सेप्ट काय लक्षात ठेवा तुम्ही, आता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कुठे घ्यायचं, जर मुवमेंट ऍट पॉइंट ओ असेल आणि हा फोर्सची डिरेक्शन सपोज आता काय डाऊनवर्ड आहे ना, तर हा ओ कडे काय होतो, टर्न होतो. हा काय फोर्स आहे, हा डाऊनवर्ड जातोय आणि ओ कडे त्याला टर्न व्हावं लागेल कारण की मुवमेंट ऍट ओ घेतोय. तर हा जेव्हा ओ कडे टर्न होतोय मीन्स हे काय होतंय, हे काय होतंय, क्लॉकवाईज होतंय. म्हणून मी इथे काय लिहिणार आहे, इथे प्लस लिहिणार आहे, इथे पण प्लस लिहितो आणि इथे लिहिताना मी काय लिहिणार आहे, क्लॉकवाईज, आणि इथे काय लिहेल, CW क्लॉकवाईज. ओके, कुठल्याच प्रकारचं कन्फ्युजन नाही. एक्झाम मध्ये पण तुम्ही असंच लिहा, एक्झामिनरला जर असं दिसलं तर सरळ सरळ मार्क फेकून देईल तुम्हाला. ओके, तर हे मुवमेंट ऍट पॉइंट ओ झालं, म्हणजे आपलं फर्स्ट डिटर्मिनेशन कॅल्क्युलेट झालं. ठीक आहे, आता सेकंड, आता त्यांनी सेकंड काय विचारलंय. ओके, सेकंड काय विचारलेलं आहे, the horizontal force applied at A which creates same moment about point A. Okay, the horizontal force applied at A, म्हणजे आता जो हा A आहे, आता जो हा काय आहे, A आहे, इथे जर एक फोर्स लावला, the horizontal force applied at A which creates same moment about point O. इथे जर एक हॉरिझॉन्टल फोर्स लावला ना त्यांचं म्हणण्यानुसार, तर सेम मोमेंट ओ ला क्रिएट होईल. मग तो फोर्स किती आहे तो कॅल्क्युलेट करायला लागलाय, कारण की ते काय म्हटलंय, डिटरमाइन द हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाइड ऍट ए विच इज क्रिएट सेम मोमेंट अबाउट पॉइंट ओ. समजतंय का? आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, आपण ए ला फोर्स लावला, आता हा फोर्स नाही असं समजा. ठीक आहे, आता आपण सेकंड सिच्युएशनला आहोत. ओके, तर ए ला फोर्स लावल्यानंतर आपण काय म्हणतोय, ए ला हॉरिझॉन्टल फोर्स लावलाय जो की सेम मुवमेंट क्रिएट करतोय किती, ओ ला. आता मुवमेंट 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 ऍट ओ इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स असतं. ठीक आहे, फोर्स इंटू डिस्टन्स असतो. मुवमेंट ऍट ओ जो आहे, ओके, सेम मुवमेंट क्रिएट करताय ना, त्यांचं काय म्हणणं, सेम मुवमेंट क्रिएट करतोय, किती क्रिएट करताय, ते इतकीच मुवमेंट क्रिएट करताय, किती ती 1927 पॉझिटिव्ह 0.5 इज इक्वल टू, मग तो जो फोर्स आहे तो फाइंड आउट करायचा आहे, जो ए ला हॉरिझॉन्टल म्हटलाय त्यांनी, काय म्हटलंय, हॉरिझॉन्टल फोर्स आहे, हॉरिझॉन्टल फोर्स आहे. ओके, इनटू डिस्टन्स. आता मग डिस्टन्स, ओके, आता अब बात आई है डिस्टन्स पे. ओके, अब बात आई है डिस्टन्स पे, तर डिस्टन्स किती आहे. आता मुवमेंट ऍट ओ जेव्हा कॅल्क्युलेट करतो, तो ओ पासून शॉर्टेस्ट डिस्टन्स पाहिजे फोर्स, आणि फोर्स काय आता हॉरिझॉन्टल आहे. मी त्या हॉरिझॉन्टल फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करतो. आता मला सांगा, ओ पासून याचं एफ फोर्सचं किती शॉर्टेस्ट डिस्टन्स असणार आहे. ठीक आहे, तर शॉर्टेस्ट डिस्टन्स कुठला असणार आहे, इथून इथून तर इथपर्यंत हे काय आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, मिनिमम डिस्टन्स आहे. मग मला माहितीये हे जे डिस्टन्स आहे एवढं, हे तेच आहे ना जे मी 20 sin 50 ने कॅल्क्युलेट केलं, ते किती आहे, 15.32. ओके, मग मी ते लिहिणार इथे, ओके, किती आहे ते 15.32. ओके, आता जर मला एफ कॅल्क्युलेट करायचा आहे, एफ कॅल्क्युलेट करायचा आहे, तर मी काय करणार, हा मल्टिप्लायला याला काय करेल, डिवाइडला करेल. ओके, डिवाइड बाय 15.32. ओके, आन्सर इज 125.81. आन्सर इज 125.81. युनिट काय असणार आहे, युनिट न्यूटन असणार आहे, न्यूटन असणार आहे. आणि याचं युनिट काय होतं, न्यूटन इंटू मीटर होतं, कारण की ही काय मुवमेंट आहे, हा काय आहे, फोर्स आहे, पॉझिटिव्ह आलेला आहे. ओके, आणि फोर्स हॉरिझॉन्टल म्हटलं होता, मग हॉरिझॉन्टलला एक तर लेफ्टला जाईल एक तर राईटला जाईल, तो राईटला चाललाय, मी राईट डिरेक्शन शो करून दिलं. ओके, इतकंच न्यूमेरिकल.
आता थर्ड काय आहे, थर्ड पण कॅल्क्युलेट करू. ओके, थर्ड. आता त्यांनी काय म्हटलं आहे, द स्मॉलेस्ट फोर्स अप्लाइड ऍट ए. ओके, मी हे थोडं रफ करू का, हे डिस्टन्स लिहून घेतो वाटल्यास तर. ओके, आणि हे थोडं आता रफ करतो. हे तुम्ही पॉज करून लिहू शकता. ठीक आहे, जे आधी झालंय फर्स्ट आणि सेकंड केसला. थर्ड केस काय आहे, द स्मॉलेस्ट फोर्स अप्लाइड ऍट ए विच क्रिएट द सेम मोमेंट अबाउट पॉइंट टू. ओके, तर डिटरमाइन करायचंय, काय डिटरमाइन करायचंय, जे ए ला किती स्मॉलेस्ट फोर्स लावू शकतो की जो सेम मोमेंट क्रिएट करेल, कुठे कुठे क्रिएट करेल, ऍट पॉइंट ओ ला. ओके, आता समजा की हा फोर्स नाही आहे. ओके, हा नाही, ए ला एक स्मॉलेस्ट फोर्स अप्लाइड करायचा आहे की जो सेम मोमेंट क्रिएट करेल ओ ला. तर आपलं काय थर्ड कंडिशन, मोमेंट ऍट ओ किती असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि मुवमेंट तर तेवढेच क्रिएट व्हायला पाहिजे असं म्हणता येते. मुवमेंट किती आहे आपली, 1927.5 पॉझिटिव्ह, 1927.5 पॉझिटिव्ह. ओके, आता फोर्स आपल्याला स्मॉलेस्ट फोर्स अप्लाय करायचा. आता मला सांगा, जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, ओके, जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, आता फोर्स किती असणार आहे. ओके, फोर्स किती असणार. आता आपण जे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर, ते तर नाही चेंज करू शकत ना. जे डिस्टन्स आहे, ओके, आता स्मॉलेस्ट फोर्स अप्लाय करताना आपण समजा फोर्स स्मॉलेस्ट केव्हा असणार आहे, जेव्हा ही जी टर्म आहे ही फिक्स असेल, डी डिस्टन्स. ओके, डिस्टन्स जास्ती राहील तेव्हा आपण स्मॉलेस्ट फोर्स अप्लाय करू शकतो ना. ओके, आता तुम्ही जर समजा फोर्स असा अप्लाय केला, ओके, फोर्स काय डायरेक्ट जर ओ मधून पास झाला तर मुवमेंट काय येणार आहे, झिरो येणार आहे. ओके, आपल्याला झिरो नाही पाहिजे, आपल्याला झिरो नाही पाहिजे. ओके, आता तुम्ही जर असा फोर्स अप्लाय केला, ओके, तो ऑलरेडी 150 आहे, पण 150 नाही, आपलं डिस्टन्स जास्तीत जास्त पाहिजे. ओके, तेव्हा आपल्याला फोर्स काय भेटेल, स्मॉलेस्ट फोर्स भेटेल, तो सेम मुवमेंट क्रिएट करतोय. मला सांगा, जर मी समजा असा फोर्स अप्लाय केला, किती, परपेंडिक्युलर टू ओ पॉइंट, काय असा फोर्स अप्लाय करतोय, कसा, असा. ओके, ओके, हा काय परपेंडिक्युलर टू रॉड आहे. ओके, मीन्स हा 50 डिग्री आहे, हा किती 90 डिग्री आहे. ओके, मीन्स किती झाला 140 मीन्स जेव्हा हे ते ट्रायंगल तयार होईल, ओके, तर इथे अँगल किती येणार आहे, हा पण 40 डिग्री येणार आहे, हा किती येणार आहे 90 डिग्री येणार आहे. ओके, समजतंय का, म्हणजे मला मॅक्झिमम डिस्टन्स किती 20 मीटर आहे. ओके, कारण की मी फोर्स कसा आहे परपेंडिक्युलर अप्लाय केलाय, डिस्टन्स मॅक्झिमम राहील तर फोर्स काय असेल स्मॉलेस्ट भेटेल आपल्याला, आणि तेवढीच मुवमेंट भेटेल. तर मी डिस्टन्स किती टाकतोय 20 मीटर, कारण की हा काय परपेंडिक्युलर आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे 20 मीटर. मी फोर्स कॅल्क्युलेट करेल, फोर्स 927.5 डिवाइड बाय 20. ओके, तर मला आन्सर भेटलाय 96.375 युनिट इज न्यूटन. आणि हा काय आलेला आहे, आपण राईट वर्ड शो केलेला आहे. आता याच्यात प्लस मायनस नाही लिहू शकत आपण. ओके, कारण की हा इन्क्लाइन फोर्स होता. ओके, तर 96.37 आन्सर आलेला आहे. एक मिनिट चेक करून घेतो. हो, तर एक्झॅक्टली राईट आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे असं कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करू शकता. आता क्वेश्चन बघायला किती मोठा वाटत होता, पण काय नाही, एक 2-3-4 लाईनीतच संपून गेलेला क्वेश्चन. ठीक आहे, तर आयुष्य खूप सुंदर आहे, तुम्ही फक्त प्रयत्न करा, व्यवस्थित लेक्चर करा, हमखास पास होणार. कॉन्सेप्ट क्लिअर करा. ओके, मी तुम्हाला सांगत नाही की 100 पैकी 100 मार्क आणा, म्हणजे 60 पैकी 60. ओके, बट ट्राय करा. आपण एक अजून न्यूमेरिकल बघू. ठीक आहे, तर हे आपलं न्यूमेरिकल. ओके, न्यूमेरिकल. तर न्यूमेरिकल काय आहे, न्यूमेरिकल रीड करता आलं पाहिजे. न्यूमेरिकलला प्रेमाने बघा,
ओके. इफ द रिझल्टंट मोमेंट अबाउट पॉइंट ए इज, ओके, ते काय म्हणतंय, रिझल्टंट मोमेंट म्हणतंय. लक्ष द्या, रिझल्टंट म्हणजे काय असतंय, समेशन ऑफ ऑल फोर्सेस किंवा समेशन. रिझल्टंट मीन्स व्हॉट, समेशन. आता फोर्स जर राहिलं तर रिझल्टंट समेशन ऑफ ऑल फोर्सेस म्हणतो. आता मुवमेंट म्हटलंय, रिझल्टंट मुवमेंट म्हटलंय म्हणजे काय, रिझल्टंट मुवमेंट अबाउट पॉइंट ए. आता अबाउट पॉइंट ए, ओके, इज 4800 न्यूटन मीटर. ओके, तर त्यांचं काय म्हणणं आहे, मुवमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू किती आहे, 4800 न्यूटन मीटर. आणि काय म्हटलंय, क्लॉकवाईज आहे. ओके, काय आहे, क्लॉकवाईज आहे. डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ F3. डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ व्हॉट, F3. याचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. इफ F1 is 300 न्यूटन and F2 is 400 न्यूटन. F1 किती म्हणता येते, F1 ची व्हॅल्यू लिहितो 300 न्यूटन, F2 ची व्हॅल्यू लिहितो 400 न्यूटन. ओके. आता रिझल्टंट मुवमेंट म्हणजे काय असतं, ह्या सर्व फोर्सेसमुळे, 1, 2 आणि 3 फोर्सेसमुळे जी मुवमेंट जनरेट होते. मुवमेंट काय असते, टर्निंग इफेक्ट जनरेटेड ड्यू टू एक्सटर्नल फोर्स. ओके, त्याला मुवमेंट म्हणतो. मग ह्या फोर्स मुळे, आता हा इथे फिक्स आहे, तर इथे काय होतंय, मुवमेंट जनरेट होते ना. ओके, तर ती किती आहे, ती देऊन दिली, कॅल्क्युलेट नाही करायची, 4800. ओके, हा फोर्स माहिती आहे, हा माहिती आहे, आपल्याला F3 कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, डिटरमाइन F3. ठीक आहे, तर सिंपल. आता फोर्सेस दिलेले आहेत, त्यांनी इन्क्लाइन, आपण त्यांना काय करू, रिझॉल्व्ह करू. ओके, आता रिझॉल्व्ह करताना काय असतं, आपण विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल घेतो. रिझॉल्युशन मध्ये सांगितले होते 8 केसेस. ओके, ते आपल्या कन्व्हिनियन्स साठी. ओके, आणि आयुष्य सोपं जावं, सुरळीत जावं, मेकॅनिक्स निघून जावं म्हणून आपण काय करतो, विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल घेतो. आता विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल अँगल किती दिलाय, 30. मग 90 - 30 केलं तर हा किती आहे, 60 डिग्री अँगल आहे. ओके, हा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टलच दिलाय. ओके, टेन्शन घ्यायचं काम नाही. आता जर हा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल 60 डिग्री आहे, तर इथे हा जो एक्स कंपोनंट असेल हा किती असणार आहे, F1 किती आहे, 300. F1 हा किती असणार आहे, cos 60 असणार आहे. ओके, आणि हा व्हर्टिकल कंपोनंट काय असणार आहे, एरो बघा मी डाउनवर्ड देतोय, एरो किती असणार आहे, 300 साइन 60 असणार आहे. ओके, 300 साइन 60 असणार आहे. नेक्स्ट, आता हा इन्क्लाइन फोर्स आहे किती, F2 400 आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल दिलाय 60 डिग्री म्हणून लोड घ्यायचं काम नाही. त्याचा जो एक्स कंपोनंट असणार आहे तो किती असणार आहे, 400 cos 60. आणि व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो किती असणार आहे, 400 sin 60 असणार आहे. समजतंय? ठीक आहे. आता नेक्स्ट, इथे एक रेशो दिलेला असतो, स्लोप दिलेला असतो. स्लोप तुम्हाला आधीही सांगितलं आहे, स्लोप दिलेला असतो, असं ट्रायंगल दिलेला असतो. ओके, हा स्लोप काय असतो, हा 3 आहे तर हा 4 आहे. ठीक आहे. आता विथ रिस्पेक्टिव्ह जर हॉरिझॉन्टल अँगल फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला, ठीक आहे, विथ रिस्पेक्टिव्ह काय, हॉरिझॉन्टल हा थिटा फाइंड आउट करायचा आहे, तर कसा फाइंड आउट करणार आहात. ठीक आहे, तर अपोजिट आहे, ऍडजसेंट आहे. आता समजा मला जर हा अँगल फाइंड आउट करायचा तर कसा करणार आपण, आपला एक झेड रूल आहे. हा अँगल जर थिटा राहिला तर हा अँगल पण काय असतो, थिटा. त्याच्यानुसार जर हा थिटा कॅल्क्युलेट करायचा आहे तर मी काय करणार, हा थिटा कॅल्क्युलेट करेन. ओके, हा थिटा कॅल्क्युलेट करायचा आहे तर मी काय करायचं, हा थिटा कॅल्क्युलेट करणार आहे. तर हा थिटा किती असणार आहे, तर टॅन थिटाची व्हॅल्यू डायरेक्टली येतो, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स अपोजिट अपॉन ऍडजसेंट. ओके, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स अपोजिट किती आहे, 4 डिवाइड बाय 3. थिटाचं आन्सर असेल, कॅल्क्युलेटर मध्ये व्हॅल्यूज पुट करा, शिफ्ट दाबून टॅन इनवर्स दाबायचंय, शिफ्ट टॅन इनवर्स 4/3. आन्सर इज 53.13. 53.13 हे काय, थिटाची व्हॅल्यू आहे. ही काय आहे, थिटाची व्हॅल्यू 53.13. मग आता जो हा F3 आहे याचे 2 कंपोनंट असणार आहे. किती, 2. एक काय असेल, हॉरिझॉन्टल, मग तो किती असेल,
आता F3 ची व्हॅल्यू दिलेली नाही, मग आपण काय लिहिणार, F3 cos 53.13 आणि हा एक वर्टिकल कंपोनंट असेल, हा किती असणार आहे, F3 sin 53.13 असणार आहे. ओके, आता FBD ड्रॉ झाली. FBD मीन्स व्हॉट, फ्री बॉडी डायग्राम. ओके, आता ही बॉडी फ्री झालेली आहे. ओके, तर आपण कॅल्क्युलेट करू. आयुष्य खूप सुंदर आहे. आपण कॅल्क्युलेट करू. आपल्याला F3 कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, तर आपलं काय असतं, फोर्स ऍट पॉइंट ए काय असणार आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. पण यांनी काय म्हटलंय, रिझल्टंट मुवमेंट म्हटलंय. रिझल्टंट मुवमेंट म्हटलं आहे. रिझल्टंट मुवमेंट म्हणजे मग सर्व फोर्स घ्यावे लागतील. ओके, प्रिव्हियस लेक्चर मध्ये फक्त एकच फोर्स होता, आता इथे 3 आहेत. आता सर्व फोर्स घेऊ. तर रिझल्टंट मोमेंट ऍट ए किती आहे, मोमेंट ऍट ए किती आहे, पॉझिटिव्ह आहे. 4800 इज इक्वल टू, मी सर्व फोर्सेस घेईल. ओके, सर्व मी F1 घेईल. फोर्स काय असतो, ओके, फोर्स असतो, सॉरी, मोमेंट काय असते, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, तर मी काय करणार आहे, सर्व फोर्सेस घेईल. ओके, आता यांना रिझॉल्व्ह केलं म्हणजे यांना नाही घेणार, यांचे कंपोनंट्स घेईल. ओके, यांचे कंपोनंट्स घेईल, हे कंपोनंट्स घेईल. ओके, आता इथे किती 2 कंपोनंट आहेत. हा जो कंपोनंट आहे हॉरिझॉन्टल, हा काय, याची जर लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली मी, ओके, लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली ह्या फोर्सची, तर हा याची लाईन ऑफ ऍक्शन ए पॉइंट मधून जाते. हा जरी फोर्स आहे किती 300 cos 60, पण लाईन ऑफ ऍक्शन ए मधून पास होतोय, फोर्स ए मधून पास होतोय, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स काय भेटणार आहे, 0 भेटणार आहे. जर 0 भेटणार आहे, 0 मल्टिप्लाय बाय फोर्स केलं तर आन्सर 0 येईल. मग लिहायची काय गरज आहे का, नाही, तर त्याला लिहिणारच नाही. मग लिहिणार कुठला, तर लिहिणार हा आहे. ओके, तो लिहिणार. ओके, तर तो किती आहे, 300 sin 60. ब्रॅकेट मध्ये लिहायचा फोर्स 300 sin 60 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. ओके, हा काय वर्टिकल फोर्स आहे ना, 300 sin 60. ओके, तर डिस्टन्स किती आहे, ए पॉइंट पासून शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे, ओके, 2 मीटर आहे. 2 मीटर. आता एक कन्सेप्ट राहिला, काय, पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह. आपण मुवमेंट ऍट पॉइंट काय घेतलंय, ए घेतला आहे. फोर्स काय डाऊनवर्ड आहे. ओके, तर फोर्स ए कडे काय होईल, टर्न होईल. ए कडे काय होईल, टर्न होईल. आता ए कडे टर्न झाला म्हणजे तो काय पॉझिटिव्ह आहे. काय पॉझिटिव्ह आहे, असंच लक्षात ठेवायचं. स्टेप बाय स्टेप जायचं, लोड घ्यायचा नाही. ठीक आहे, म्हणजे हा झाला. ओके, आता कुठे जाणार, F2 ला. F2 ला पण सेम सिच्युएशन येते. काय सेम सिच्युएशन येते, ओके, हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे ना, याची जर मी लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली, तर तो ए मधून पास होतोय. मग फोर्स इंटू डिस्टन्स 0 येईल. ए मधून पास होतोय ना, कारण की मोमेंट ऍट ए घेतली. डिस्टन्स जर 0 येत असेल, ओके, तर तो मोमेंट काय होते, ते 0 होते. आपण त्याला नाही घेणार. ओके, हे 0 होऊन जाईल ना. मग उरतो का नाही, हा व्हर्टिकल कंपोनंट किती आहे, 400 sin 60. 400 sin 60. ओके, ब्रॅकेट मध्ये 400 sin 60 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. आता फोर्स काय इथे आहे. ओके, इथून ए पासून शॉर्टेस्ट डिस्टन्स, कारण की मोमेंट ऍट ए आहे. इथून शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स आहे किती, 2 + 3 5 मीटर आहे. ओके, मग त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह. ओके, हा पॉइंट ए ला मोमेंट आहे. फोर्स कुठे आहे, इथे आहे 400 sin 60. तो काय ए कडे टर्न घेईल. तो काय होईल, ए कडे टर्न होईल. मीन्स काय, तो पॉझिटिव्ह आहे. आयुष्यात पॉझिटिव्हच राहा. ठीक आहे, तो काय पॉझिटिव्ह आहे. मग आता कुठला झाला आपला, हा फोर्स झाला, हा पण झाला. उरला कुठला आहे, F3 उरलेला आहे. ओके, F3 उरलेला आहे. तर मी काय करतो, पहिले हा घेतो. ओके, कुठलाही घ्या. तो फोर्स किती आहे, F3 sin 53.13. इथे लिहितो, तिथे जागा नाही. F3 sin 53.13 इंटू डिस्टन्स. ओके, डिस्टन्स मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. डिस्टन्स किती असणार आहे, तर आता मी कुठला फोर्स घेतला, हा फोर्स घेतलाय ना. ओके, F3 sin 60. आता हा काय डाऊनवर्ड शो होतोय. मी याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करेल. स्ट्रेट लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली.
लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केल्यानंतर मला काय शॉर्टेस्ट डिस्टन्स हे आहे का? नाही, शॉर्टेस्ट डिस्टन्स हे आहे. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे? इथून ते इथपर्यंतच आहे. ते किती आहे? 2 + 3 5 मीटर आहे. 2 + 3 5 मीटर आहे. ओके. तो पण फोर्स काय आहे? डाऊनवर्ड चाललाय ना, डाऊनवर्ड चाललाय. तो ए कडे काय होईल? टर्न होईल. ए कडे टर्न होईल मीन्स काय? क्लॉकवाईज, म्हणजे मी काय लिहितोय त्याला? पॉझिटिव्ह लिहितोय. ओके. नेक्स्ट फोर्स हा झाला. आता फक्त एकच उरलाय, किती? F3 cos 53.30. ओके. F3 cos 53.13 इंटू आता त्याचे डिस्टन्स कुठलं घेणार? डिस्टन्स कुठलं घेणार? तर लाईन ऑफ ऍक्शन F3 cos 53.13 ची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट हा काय राईटला चाललाय. मी याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली. ओके, लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली. मग म्हणजे मला काय भेटेल? शॉर्टेस्ट डिस्टन्स भेटेल. आता इथून ते इथपर्यंत शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे का? नाही, इथून तर इथपर्यंत शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. ओके, कारण की ए ला मुवमेंट आहे म्हणून ए पासून शॉर्टेस्ट डिस्टन्स बघतो. ठीक आहे, तर किती आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स? ओके, जे इतकं आहे हे किती आहे? हेच डिस्टन्स काय? 4 मीटर. म्हणजे हे पण काय? 4 मीटर. ओके, तर डिस्टन्स किती आहे? 4 मीटर. आता पॉझिटिव्ह घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचा. हा फोर्स राईटला चाललाय. ए ला मुवमेंट घेतोय. ए कडे काय होईल? ए कडे काय होईल? ए कडे काय होईल? टर्न घेईल. ए कडे टर्न घेईल मीन्स तो काय अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणजे मी इथे काय लिहिणार आहे? मायनस. ओके. आता 1 बाय 1 सॉल्व्ह करू. पहिले याला सॉल्व्ह करू. त्याला ऍज इट इज लिहून घेतो. ओके, त्याला काय करतो? ऍज इट इज लिहून घेतो. ऍज इट इज लिहितो. 4800 क्लॉकवाईज आहे, पॉझिटिव्ह आहे. आधी काय करू आपण? याला सॉल्व्ह करू. किती आहे? 300 sin 60. sin 60 इंटू 300 इंटू 2. ओके, पॉझिटिव्ह आन्सर राहील. किती आहे? 519.61. नेक्स्ट हा सॉल्व्ह करू. तो पण काय पॉझिटिव्ह आहे आयुष्यात. sin 60 into 5 into 400. Answer is 1732.05. ओके, आता याला सॉल्व्ह करू. आता याला सॉल्व्ह का F3 च्या टर्म मध्ये सॉल्व्ह करू. ओके, F3 च्या टर्म मध्ये सॉल्व्ह करणं म्हणजे काय? sin 53.13 कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही पण टाकत जा. ओके, इंटू 5. ओके, तर 3.99 आन्सर आहे. प्लस F3 3.99. ओके, किंवा त्याला असं द्या 3.99 F3. आता याला सॉल्व्ह करू. हा काय मायनस. ठीक आहे, काय cos 53.13 इंटू 4 ओके 2.4. ओके, मायनस 2.4 F3. ठीक आहे, याचा आन्सर हे आलेला आहे. सिंपल. याचं समेशन करू आपण. तुम्हाला समजण्यासाठी एक एक सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, नाही तर डायरेक्ट कॅल्क्युलेटर वर आन्सर देऊ शकतो. ठीक आहे, ऍज इट इज लिहायचा. 4800 इज इक्वल टू. असं स्टेप बाय स्टेप जर तुम्ही एक्झामला गेलेत ना तर एक्झामिनरला समजतं पण की तुम्ही सॉल्व्ह केलेत, प्रयत्न केलेत, जेन्युइन आहात तुम्ही. 5 पैकी 5 मार्क देऊन देता. ठीक आहे, 519.61. तर हेच आन्सर किती आहे? 2251.66 प्लस. ओके, प्लस आता किती आहे? हा 3.99 F3 आहे आणि हा 2.4 F3 आहे. ओके, आता आपण काय करू? 3.99 मायनस 2.4 करू. 2.4 म्हणजे 1.59 F3 उरतो. 1.59 काय उरतोय? F3 उरतोय. ठीक आहे, आता याच्यात काय करणार? आता कन्फ्युज नाही व्हायचं. असं सॉल्व्ह केल्यानंतर हा काय पॉझिटिव्ह आहे. हा पण हा याला काय करायचं? इकडे पाठवायचं आणि मायनस करून घ्यायचा. ठीक आहे, 4800 मायनस 2251
51.66. आन्सर काय येणार, हा याच्यात हा मायनस केला तर आन्सर काय येत आहे 2548.34. ओके 34 इज इक्वल टू, हा पॉझिटिव्ह ऍज इट इज 1.59 F3 असेल. सिंपल. आता हे झाल्यानंतर काय करणार, हा 1.59 F3 ला मल्टिप्लायला आहे. ओके काय आहे, मल्टिप्लायला आहे. मल्टिप्लायला असल्यामुळे याला काय करणार, आता इकडे जाताना तो डिवाइडला होईल, म्हणजे डिवाइड 1.59 आणि तुम्हाला काय भेटेल, आन्सर भेटेल. ओके आन्सर काय किती भेटेल तुम्हाला, 1602.72 इज इक्वल टू, हा काय भेटला तुम्हाला F3 भेटलेला आहे. ओके याचं युनिट काय असणार आहे, F3 चं युनिट काय असणार आहे. ओके F3 इज इक्वल टू 1602.72 युनिट असेल न्यूटन. ओके न्यूटन मी डायरेक्टली दिलेलं नाहीये, हे हा न्यूटन मध्ये होता, हा न्यूटन मध्ये होता, म्हणून याचा आन्सर बी न्यूटन मध्ये असणार आहे. एकदा मी फक्त आन्सर क्रॉस व्हेरीफाय करतो. ओके 1602.72 न्यूटन. ओके तर एक्झॅक्टली राईट आन्सर आलाय. तुमचं पण येणार आहे, विश्वास ठेवा, माझ्यावर नाही स्वतःवर ठेवा. ठीक आहे, थँक्यू सो मच. तर आपण नेक्स्ट टाइम आता काय बघणार आहोत, कपल, जो की आपला सर्वांचा फेवरेट टॉपिक आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच.